Audio Jungle. महिलांना सशक्त व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शक्तीपर्व महिला मंचची स्थापना। होतकरू व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना आपल्या कौशल्यामधून विश्व निर्माण करता यावे म्हणून औरंगाबादच्या सुशिक्षित महिलांनी एक आगळा वेगळा पायदानच घालून समाजामध्ये महिलांना सक्षम बनविण्याच्या नव्या पर्वास सुरुवात केली। कार्यक्रमाचे प्रमुख समाज सुधारक हजारो अनाथांच्या आई सिंधुताई सपकाळ यांनी महिलांना त्यांच्या जीवनातील प्रखर प्रसंग आपल्या जीवनाच्या खडतर प्रवास सांगून महिलांना शक्तीपर्व महिला मंचची वाटचाल यशस्वीपणे चालविण्यासाठी नारी शक्तीला सशक्त व सक्षम बनविण्याचे गुरुमंत्र दिले। महिला बचत गटाची स्थापना, गरजू महिलांना मोफत शिवण क्लास व शिवण यंत्र वाटप, आरोग्यविषयक शिबिर, मोफत ब्युटी पार्लर क्लासेस व असे अनेक महिलांना सक्षम बनविणारे समाज उपयोगी उपक्रम शक्तीपर्व महिला मंचच्या मार्फत अगदी मोफत राबविले जाणार आहे। या कार्यक्रमासाठी आयोजक सौ सविता बाळासाहेब थोरात, सल्लागार सौ वैजयंती खैरे, सौ अनुराधा अंबादास दानवे, सौ कोचले, रोजेकर, मिसाळ व संपूर्ण विशेष कार्यकारिणीसह हजारो महिलांची यावेळी उपस्थिती होती। M24 लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी प्रदीप जगताप, औरंगाबाद। कारण ती आई आहे बेटा, सारे झरे सुखाचे आहे टळलेले, शिवता मला आले आयुष्य फाटलेले, ती फाटलेलं आयुष्य शिवते, टाके घालते, फाटलेलं हृदय टाचायचं काम करते। तिचं नाव आई असते, माई असते, बाई असते बेटा। म्हणून बाईने हरून चालणार नाही, थकून चालणार नाही रे। हीच बहीण आहे खस्त सिंधुताई सपकाळ। कोण रे मी बेटा? शक्तीपर्वमध्ये मोठ्या प्रमाणात आमचा ग्रुप तयार झाला आणि ही मॅडमची खूप मेहनत आहे यात। त्यांनी प्रत्येकीच्या घरी जाऊन प्रत्येकीला आपलं कार्य काय आहे, महिलांसाठी आपल्याला काय करायचं याविषयी खूप सुंदर समजावून सांगितलं आणि आम्ही महिला त्यामुळे प्रेरित होऊन शक्तीपर्वमध्ये मोठ्या प्रमाणात सामील झालो आणि हे सगळे व्यवहार होत आहे ते बिनाशुल्क होत आहे, तर आम्हाला कुठलाही खर्च नाही आहे, फक्त आम्ही त्यांच्या कामाला सहकार्य म्हणून मदत करतो। घरगुती महिलांना काहीतरी आमच्या हातून सोशल ॲक्टिव्हिटीज व्हावं, सामाजिक कार्य व्हावं यासाठी सविताताईंनी छान व्यासपीठ उभं करून दिले। आता आम्ही आमच्या मनात ज्या पण संकल्पना होत्या किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी ज्या मनात संकल्पना येत होत्या त्या आमच्या हातून घडण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले। त्यासाठी मी पहिले सविताताईंना धन्यवाद देते आणि याच्यापुढे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडनं जेवढे होतील तेवढे सामाजिक कार्य, महिलांसाठी कार्य करण्याचा हेतू ठेवलेला आहे। त्यासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा आज खूप प्रमाणात मिळाल्या, सिंधुताईंचा आशीर्वाद मिळाला। शक्तीपर्व ह्या मंचाचं उद्घाटन करण्याचा उद्देश एकच की सर्व ज्या गृहिणी आहेत त्या सक्षम व्हाव्यात, स्वतःच्या पायावर उभ्या असाव्यात, हा आमचा उद्देश आहे। त्यांनी ही संकल्पना मला त्यांच्याकडूनच मिळाली। ही प्रेरणा आम्ही जेव्हा त्यांना भेटले आणि त्यांच्याशी चर्चा झाली, मागील काही महिन्यापूर्वी आम्ही शिवण क्लास हा उपक्रम राबवला आणि त्यातून हा नवीन शक्तीपर्व मंच स्थापित झाला। त्यांच्याशी चर्चा करत असताना मागील 2 महिन्यामध्ये आम्ही जो शिवण क्लास उपक्रम राबवला त्यामध्ये त्यांनी मला नवीन प्रश्न केले की मॅडम तुम्ही यानंतर काय घेणार, विविध क्लास घेणार का, पार्लरचा क्लास घेणार का, आम्हाला काही गृहउद्योग पाहिजे ते मिळतील का। तर असं त्यांची अपेक्षा होती, कारण की साधारण गृहिणी ज्या वयाच्या 25 ते 30 वर्ष किंवा 30 ते 35 हे त्यांचं वय झालेलं असतं, तर त्या वयात आम्ही काय करावं आम्हाला सुचत नाही। आम्ही शैक्षणिक क्षेत्रात जाऊ शकत नाही किंवा आमचं शिक्षण इतकं नाही की आम्ही काही करू शकतो किंवा ऑफिसला कंपनीत जाऊ शकतो। त्यामुळे आमच्यासाठी घरी किंवा आमच्या घराच्या आसपास काही नवीन उपक्रम आणा आणि आम्हाला काम द्या आणि उद्योग द्या, हा आम्हाला त्यांनी सांगितलं आणि ही कल्पना त्यांनी मला दिली आणि त्यांच्याकडनं मी प्रेरणा घेऊन शक्तीपर्व मंच स्थापित केलं।